हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मिरवणुकीमध्ये दोन समाजातील गटातील तरुणांमध्ये वाद होऊन किरकोळ हाणामारीचा प्रकार घडला। याचा जाब विचारताना अज्ञातांकडून पोस्टर फाडण्याचा प्रकार घडल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। दोनही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्याने हातकणंगले पोलिसांमध्ये 10 ते 12 तरुणांसह अज्ञात 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। दोघा संशयितांना पोलिसांनी अटक करून पेठ वडगाव न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अधिक माहिती अशी आहे, कुंभोज तालुका हातकणंगले येथे रविवारी रात्री मिरवणूक काढली होती। मिरवणूक आदिनाथ चौकात आल्यानंतर आक्षेपार्ह गाणे लावून तरुण नाचत असताना किरकोळ कारणावरून वादावादी झाली। त्यावेळी वादात मिटवामिटवी होऊन वातावरण शांत झालं होतं। मात्र मिरवणूक अंतिम टप्प्यात आल्यानंतर एका गटातील काही तरुण वादावादीचं प्रकरण मिटवण्याचा व समझोता करण्याची भूमिका घेऊन घडल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी गेलं। तेथेच पुन्हा वाद होऊन दोन गटातील तरुणांमध्ये मारामारी झाली। यावेळी अज्ञातांकडून पोस्टर फाडण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला। पोलीस प्रशासनाने तेढ राहू नये यासाठी रात्री दोनही गटातील नेत्यांना बोलावून तडजोड करण्याचा प्रयत्न केला, पण काही नेते अनुपस्थित राहिल्याने समझोता झाला नाही। यानंतर एका गटाने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। यामध्ये 10 ते 12 तरुणांसह अज्ञात 200 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली। या घटनेने कुंभोजमध्ये सोमवारी दिवसभर तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। हातकणंगले प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।